ऑफिशियल चालू करा मॅच. हॅलो. बनेली गावावरून जे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर आणि मांडावरून जे पाहुणे आले त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. टाइम ऑन झालाय. फैजू होता पहिलं षटक, पहिला गोलंदाज. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण लगेच छत्रश लावत आणि शैलेश चला, आपण डीजे ऑपरेटर शैलेश चला, टाइम ऑन या ठिकाणी ठेवायचं. चला हॅलो. बघा आमचे अनिकेत दादा, सम्राट नगर, राजेदुगुर नगर हे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी अनिकेत दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपल्या सहमित्रा परिवारातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या आपण या ठिकाणी आलात, आता व्यासपीठावरती यायचंय. पहिला चेंडू आपण पाहायला लागला, त्यानंतर चौकार पाहायला लागला, टाइम लागला गेलाय. पहिला विकेट आणि त्यानंतर चौकार आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण डीजे साहिल. आपण पण विकेट पडल्यानंतर ना काउंटडाऊन चालू करायचंय. लेझी क्रिकेट नको, आपल्याला फायनल खेळायची आजच्या आज. पहिला विकेट त्याचा चौका डॉट चेंडू आला. इथे दांडी 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 गुल फलंदाज बाद, झटका क्रमांक दुसरा. डीजे साहिल, जसा विकेट पडला ना तसं काउंटडाऊन चालू व्हायला पाहिजे. असते सकाळी 10:30ची राष्ट्रगीत 10:30ला सुरू होतं ना. आपण 12 वाजता शाळेत गेलं चालेल का? नाही चालणार, हजेरी लागत नाहीये. टाइमावरती जा. चिंटू बाद झालाय. नौशादला जोर द्यायला मैदानामध्ये जयेश राजेल आपण पाहतोय. जावेद खोत साहेब या मॅचचा आनंद घेतात. एक ट्रॉफी त्यांच्याही नावी लागली या मैदानात. त्यांच्याच नावाची ट्रॉफी त्यांनी जिंकली. 4 आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत, 4 चेंडू झालेत. गोलंदाज संच. हॅलो. हॅलो. 5वा चेंडू असेल, गोलंदाज तयार. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
मित्रांनो, जरी आज रजनी या ठिकाणी समाप्त होत असेल, पण येणारी 8 जानेवारी 2026 याच मैदानावरती आमदार ट्रॉफी उपतालुका प्रमुख चषक रंगणार. हा, मी घेतलं माहिती का त्या हातामध्ये. फायनल परत प्रेक्षकांनी या ठिकाणी थांबायचं आहे. स्वर्गीय मधुकर भोईर साहेब यांच्या स्मरणार्थ संतोष भाऊ विसालगे यांच्याकडून ऐवा जेलसाठी या ठिकाणी कूलर आहे, टॉवर फॅन आहे. दादांचा जो पारितोषिक खूप मोठा आहे. फायनल परत आपण या ठिकाणी प्रेक्षक आपण थांबा, ऐवा झेल घ्या, अफलातून बक्षीस या ठिकाणी घ्यायचे. विकेट, चौका, डॉट, विकेट, डॉट, सिंगल. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. बघा, पहिलं षटक आपल्या परफेक्ट टायमावरती या ठिकाणी चालू झालं. सेफ गोलंदाजी मार्कवरती आहे. बनेली टीम कडून सेफ आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये ओवे बीला या संघाने पराभूत केलं. इथं दुसऱ्या सामन्याला सुरुवात केली. पहिल्या पॉवर षटकात फक्त फैजूने फक्त 5 धावा खर्च केल्यात, 2 विकेट प्राप्त केलेत. अनिकेत जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. आता या पण व्यासपीठावरती डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला गेले. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहतो आपण बनेली संघाकडून. अनिकेत दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तिसरा चेंडू असेल, दुसरा षटक प्रगतीपथावरती. हलक्या हाताने ग्लान्स केले, मोठे फटके येत नाही. इथे सिंगल रोटेट केले या सर्कलमध्ये. मिडाप रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करणार, त्या दरम्यान सिंगल आली आणि मागच्या सामन्यामध्ये त्यांनी अग्रेसर कामगिरी केली. तो नौशाद आता स्ट्राईकला. नऊ चेंडू झाले, अजूनही स्ट्राईक त्याच्या वाटेस आली नव्हती. तो नौशाद आता स्ट्राईकला. ओरफी चेंडू आजची कडा जरूर घेतले गेले. गल्लीमध्ये चेंडू फील्ड होईल. एका धावेने स्कोरकड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 4 चेंडू झालेत, म्हणजे 24 चेंडू मधले 10 चेंडू समाप्त झाले. तर 14 चेंडूचा या इनिंगचा खेळ बाकी आहे. इथे दूरवर चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतो. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी धावफलकावरती घेतली जाईल. यानंतरची बिग फाईट असेल, महागणपती चिरनेर वर्सेस जे तडोबा कलम. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे, उडावला चेंडू, वाईट इश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. काऊ गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 7 धावेसाठी आलेला हा बेहतरीन षटकार. ठोक तिथे. अफलातून षटकार आपण या ठिकाणी पाहिला. जी गरज आहे, जो जोश पाहिजे, तो जोश या ठिकाणी षटकाराला या ठिकाणी पाहतो आपण. धावसंख्या स्कोर कार्ड या षटकाराच्या सहाय्याने 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल जयेशला, नौशादला. आता पुढील सूत्र हातामध्ये घ्यावे लागतील. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन सेफचा पुढचा चेंडू. इथे दूरवर फेकला चेंडूला आपण पाहतोय. पंचांचं लक्ष वेधून घेतात. वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहिली जाईल. 2 धावा पुढे आपण पाहतो सरकतो. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जावा चषक 2025 15 डिसेंबरला सुरुवात झाली.
एवन जोडी चषक रंगला होता. इम्रानभाई नझे आणि इम्रानभाई शेख आणि आमचे मिजानभाई इम्रान खान आणि वर्सेस आपण पाहतोय मिजान नझे. हा आता पुन्हा एकदा एवन जोडी. हा एक इम्रान शेख आणि मिजान नझे झाली. आता इम्रान खान आणि मिजान नझे. हा लवकरच काही दिवसामध्ये भावी सरपंच शादाब नझे ट्रॉफी येईल. हा सगळ्या ट्रॉफ्या करूया आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पण याच मैदानावरती पुन्हा एकदा होणार एप्रिल महिन्यामध्ये. ट्रॉफ्या रंगल्या जाणार. मित्रांनो या मैदानावरती आला शिस्तबद्ध खेळ खेळायचा, चांगली कामगिरी करायची, पुन्हा पुन्हा एंट्री भेटते. कारण वर्षभरात या मैदानावरती 6 ते 7 नाईट हमखास फिक्स आहेत. या वर्षी 10-12 पण होतील पाऊस पडला नाही तर. चला फास्ट घ्या. नितेश तरेने टाइम लावलेला आहे. जर आपण लवकरात लवकर मॅच पूर्ण कव्हर केली नाही तर शेवटच्या षटकाला एक प्लेयर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं समाप्त झालेत. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करायचंय. आता प्रॅक्टिस बंद करा आणि प्रात्यक्षिक दाखवा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 18 आकड्यावरती 2 गडीच्या मोबदल्यात. आणि गोलंदाजी मार्कवरती बनलेली संघाकडून गोलंदाज सज्ज झालाय अयाज. इथे ड्रिलस्कोप लागण्याचा प्रयत्न, शतरक्षक जरूर त्या ठिकाणी हुशारी दाखवली होती. त्यालाही चेंडूने केला पार. चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौका. ठॉक डिझे. खास करून नितेश तरे सर यांच्या संगीत. जाऊया मैदानावरती. धावसंख्या स्कोर कार्ड 22. हलक्या ग्लास केले. ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा मारा. सिंगल रन्स या ठिकाणी घेण्यात आले. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 26 तारखेला पुन्हा एकदा एक रजनी आपण पाहतोय. स्वर्गीय नारायण कालन स्मृती चषक. त्या स्पर्धेच्या आयोजक आहेत अनिलजी कालन पिंपलोलीकर. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडानगरी भाकरीच्या पाडा उल्हास नदीच्या तीरावरती ती रजनीला सुरुवात होईल. तिचं लाईव्ह लॉट्स 21 तारखेला आहेत सायंकाळी. ज्यांनी ॲडव्हान्स पोचवला नाही त्यांनी ॲडव्हान्स पोचवा, अन्यथा तुमची टीम कॅन्सल. जाऊया मैदानावरती. पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज. राऊंड विकेट. इथे सिंगल टार्गेट घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. दिलस्कूप पाहण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. त्या प्रयत्नावरती पाहिलं चांगला फील्ड केलं होतं आणि तिथे पाहिलं होतं आपण एक चौकारी आला होता. अशाच प्रकारे काहीतरी कामगिरी करावी लागेल. फलंदाजांना धावसंख्या वाढवायची आहे. भूमी 11 मांडा संघ. इथे पाहतोय मागचा दरवाजा उघडा केला आणि चोर चोरी करून गेला. फर्निचर डिस्ट्रॉय. फटका झटका. भूमी 11 मांडा संघाला. ठॉक डीजे. सक्ती आली. हेल्मेट कंपनीचा फायदा झाला. सरकारला त्याचा टॅक्स जास्त भेटला. तसा हा विदाऊट लायसन आहे. इथे ठोका लागला. बरोबर मैदानात रवाना होतात. फास्ट व्हायला पाहिजे मॅच. मॅच आज स्लो झाल्यात. आपण स्लो घ्यायला नाही पाहिजे. धावसंख्या स्कोर कार्ड 24 वरती 3. नवीन फलंदाज संकेत भोईर. चला गोलंदाज तयार. इथे चांगला फटका आहे. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. हा क्या बात आहे. पहिलेच घुटना टेकला होता त्यांनी. बरोबर झेल हातामध्ये गेली. नाही तर टांगापट्टी घोडा फरार व्हायला वेळ लागली नसती. फलंदाज बाद.
झटका दिला गेला है। काउंटडाउन शुरू किया जाए। या ठिकाणी उपस्थित झाले बाबा सरकार या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत। आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर तुम जाओ आओ चले जाओ या पद्धतीने आपण पाहतोय। फलंदाज माघारी आलाय पुन्हा एकदा गोलंदाज दांडी 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 गुल। तू चल मी आलो तू चल मी आलो तू चल मी आलो। सलगचे 3 विकेट झालेत। यांच्याकडून हे सलगचे 3 विकेट आले ना हॅट्रिक आले त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक झाली ना हॅट्रिक दिले पोचले। हा बघा फास्ट सर्व्हिस आहे दादा। कोणता कार्ड चालवतो ते पण सांगा। या मैदानावरती इंटरनेट लवकर चालत नाहीये आणि यांचं लवकर चालतंय तो कार्ड इथे घ्यायला। बघा पैसे पोचले पण नितेश तर हे फास्ट सर्व्हिस आहे। बनेलीच्या दर्ग्यावरती जा का जे पाहिजे ते भेटतंय मागितल्यावरती। आता पाहिजे ते भेटते म्हणजे परत जाऊन तिथे मागत बसणार। जे दुआ करो फरियाद करो खाली आता होगे नाही। जाकीर भाई यांनी पण हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय। चला जाकीर तयार गोलंदाजी मार्ग वरती शेवटचा अंतिम षटक धावत कडून नौशाद तयार आहे तोही माघारी आला। एक एक फलंदाज थंडीने गारठले जणू काय माघारी परत झटका भूमी इलेव्हन मांडा संघाला। हा 24चा जो आकडा आहे ना तो सध्या अनलकी ठरला आहे। तडोबा कलम दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे। वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव जो अनलकी जो आकडा होता ज्याच्यावरती विकेट पडत होतो तो पुढे सरकला। 25 धावा स्कोर कार्ड आपण पाहतोय। विकेट घेत असताना अचानक गोलंदाजाला एखादा व्हाईट चेंडू दिला ना काय होतं समजत नाहीये। जणू का 420चा झटका लागला का दिला वाईट। दादा वाईट आहे तर वाईट देणार। उर्फी चेंडू वडिश लॉंग ऑन डीप मिडविकेट क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये पोहोचला। सिंगल घेतली सिंगलने आपण पाहतोय अग्रेसर होतोय। आहा जाऊ का नको जाऊ का नको जाऊ का नको जाऊ का नको जा आता पेव्हिलियन कडे। झटका झटका आणि झटका भूमी इलेव्हन मांडा संघाला ठोक काउंटडाऊन। त्यांनी जर लगातार 3 षटका ठोकले तर आमचे मोबीनजी गुज्जर साहेब यांच्याकडून 1000चं पारितोषिक असेल। म्हणजे पारितोषिक लागलंय। कल्याण डोंबिवली ग्रामीण जी क्रिकेट टेनिसची संघटना त्याचे ते पदाधिकारी आहेत टिटवाला टिटवाला टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन नाना आणि
आमच्याकडे सर्व परिषद अनेक स्पर्धा ते खेळतात या ठिकाणी. पुन्हा एकदा फलंदाज बाद. बघा भूमीजी गुजरात साहेबांकडून पारितोषिक जगन नानाने एक षटका ठोकला तरी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. उर्फी चेंडू इथे रोशन पोचलाय, विकेटचा पतन. तर 4 षटक या ठिकाणी आपण पाहतोय. समाप्त. धन्यवाद धन्यवाद. संपली उतरवायचं. तर बघा परफेक्ट टायमावरती मॅच इनिंग या ठिकाणी समाप्त झालेत. आता येणारे 20 मिनिटं तुमच्याकडे असतील. भूमी इलेव्हन मांडा संघ आपण लगेच मैदानात रवाना व्हायचे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 26-27 धावांची गरज आहे विजयासाठी. चला कलम संघ कॅप्टन आलेले आहेत. टॉस साठी यायचे. महागणपती चिरनेर आणि जे ताडोबा कलम. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकसाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. मी अनिकेत साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. त्यांच्यासोबत रेहानजी पालटे आपण या इन्व्हाइट करतो इथं समोर या. अनिकेत जाधव सर या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. चला महागणपती चिरनेर कॅप्टन बघा कलम संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चिरनेर आपण पाहतो माहिती आहे तुम्हाला ना. पहिला बॉल पाडण्याच्या अगोदर जर तुम्ही ते आलं नाही तर पॅनल्टीच्या समोर जावं लागेल. आणि यानंतर सेकंड राऊंड हा फक्त 4 षटकांचा होईल. त्यानंतर या कडाक्याच्या थंडीमुळे आपण कमी षटकांचे मॅचेस या ठिकाणी खेळवणार आहोत. तर महागणपती चिरनेर विपक्ष जे ताडोबा कलम 2 संघादरम्यान टॉस या ठिकाणी होईल. हेड और टेल टॉस या ठिकाणी केला जाईल. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. अनिकेत सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय. चिरनेर संघ काय घेतलं. ओके लगेच आपण कॉल करा म्हणजे प्रत्येक जण तयारीत राहिला. तर बघा हा सामना फक्त 4 षटकांचा होईल. त्यानंतर कमी षटकांची मॅचेस केलेले जातील कारण कडाक्याची थंडी आहे. त्याच्यामुळे आपण पाहतोय कारण असोसिएशनच्या नियमाप्रमाणे आपण ते 5-4
हे मॅचेस आपण केलेत नाही तर आपण 4 ओव्हरची मॅच फायनल डेला खेळत असतो. पण आज आपण आणि कडाक्याची थंडी आहे त्यामुळे सगळे समजून घेतील दादा. यांच्या चिठ्ठ्या उडवल्या तरी ते हो म्हणतील, एवढी थंडी आहे. तर बघा संदीप सर, योगेश सर आणि नितेश सर, आता यानंतर जशी इनिंग मी फास्ट घेतले आपल्याला तेच करायचं आहे. कॉमेंट्री कम पण यांच्या पाठीमागे जादा लागा तुम्ही फक्त. ओके चला. यस, थँक्यू संदीप सर. जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी 4 षटकांचा सामना आहे. तदनंतर आणखी एक सामना आपला 4 षटकांचा खेळवण्यात येईल आणि तदनंतर बरीचशी षटकांमधली कमतरता या ठिकाणी तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. परंतु असो, सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. सूरज आणि त्याच्या समवेत शाकिब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच सामना चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय या ठिकाणी बनेली टीम आणि त्याच्या विरोधात कोण बोल मूवी 11 मांडा. अगदी बॅटिंग लाईन साकारत असताना धावफलकावरती 26 धावा लागल्या गेल्या. टार्गेट 27 धावसंख्येचा सेट केला गेलाय. पहिलाच बॉल एक आक्रमकता घेत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहत होतो. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी सूरज आणि शाकिब. पहिला बॉल सूरजसाठी डॉट आलाय. गोलंदाज पिंटू यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर 24 बॉल मध्ये करायच्या 27 धावा. राईट मारा केलाय. सिंगल पाहतोय. धावसंख्येचा हा श्री गणेशा. बरोबर 1 वाजता पहिला बॉल पडलाय या सामन्याचा. इथे थोडी चुकी झाली आहे. या येथील वाईट प्लस 2 धावा आणि इथे अतिरिक्त बोनस धावा संख्येचा पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चिरनेर महागणपती चिरनेर हा संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. फिल्डिंग स्वीकारले आणि त्याच्या विरोधात ध्रुवी 11 जयताडोबा कलम टीम. एक बिगेस्ट फाईट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमकता असेल तितकाच दैदिप्यमान सोहला. चांगला फटका यावेळी. क्षेत्ररक्षकाने जजमेंट बरोबर साधला होता परंतु अगदी बॉलला कॅरी करत असताना थोडी दिरंगाई आणि तदनंतर झेल झालाय ड्रॉप. सिंगल येते. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला, जितक्या लवकर कराल तितकं बरं आहे तुमच्यासाठी. खरोखर आज चांगला फटका. स्विच हिट केलंय. दुधारी तलवार कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. इथे स्वतःची मान कापून घेतले फलंदाजाने. पहिला झटका लागलाय. इतकं सगळं सांगून सुद्धा जर चुका होत असतील तर मग काय बोलणार. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. सिराज. काउंट डाऊन लावला जातोय मित्रांनो. डीजे वाला काही आयोजकांनी खरोखर तांडेलचं दाद देईल. उगाच मागवलेलं नाहीये. गायकवाड साहेबांचं वैशिष्ट्य येते. त्यांनी आजकाल नवीन शोध लावला आणि त्याचा वापर सुद्धा चांगला होतोय. हे फार महत्वाचं आहे. चांगला फटका यावेळी. स्क्वेअर आणि पायन मधून बॉलला ट्रॅव्हल केलंय. येतो दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात 9 आकड्यावरती.
चौकाराच्या मदतीने टोटल आपण पाहतोय 9 आकड्यावरती 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणखी एक फटका पाहतोय. अगदी क्षेत्ररक्षक धावतोय बॉल जवळ, परंतु इथे बॉलला थांबवू शकत नाहीये. शर्यत जिंकली ती मात्र बॉलने. आणखी एक चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळालाय आणि षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्ती पथावरती येतोय. एका विकेटचं नुकसान आणि 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही पाहतोय खरं म्हणायला गेलं तर अर्ध लक्षापर्यंत जरूर पोहोचलेत, कारण 27 धावसंख्येचं टार्गेट आहे. 18 बॉल आणि आता 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी हा सामना जर लवकर झाला तर मला वाटतं काहीसा वेळ सुद्धा आयोजकांचा वाचेल आणि तदनंतर मात्र मोठी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुवी 11 जय ताडोबा कलम आणि त्याच्या विरोधात महागणपती चिरनेर. पुन्हा एकदा खुशखबर असेल, सर्व खेळाडूंसाठी, सर्व प्रेक्षकांसाठी आणखीन एक खुशखबर असेल. नवीनच लवकरच ट्रॉफी एक अनाउन्सिंग होते. दामदगावचे सुपुत्र माननीय आमदार साहेबांचे कट्टर निकटवर्ती, ममदापूरचे एकदम खास व्यक्तिमत्व, आमचे मित्र रेहानजी पाटे पुरस्कृत 22 सरपंच चषक 2026 ही मोठी रचनी स्पर्धा. लवकरच त्याचे डेट पॅम्पलेट तुम्हाला ग्रुपवरती भेटतील. रक्कम, प्राईज आणि बक्षीस जी एक्स्ट्रा प्राईज आहेत ती तुम्हाला लवकरच आम्ही सांगणार आहोत. पण आम्ही पण आतुरतेने वाट पाहू. या 22 सरपंच 2026 ची स्पर्धा, या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील माननीय रेहानजी पालटे साहेब. यस, क्या बात आहे. अगदी आरपी ज्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. रेहान पाल्टे, वाईटचा इशारा, वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आलाय. टोटल मात्र जाऊन पोहोचले या ठिकाणी 14 आकड्यावरती. जगन नाना, सध्या आपण पाहतोय टिटवाल्याचा क्रिकेट अगदी पुढ्यात आणण्याचा प्रयत्न, परंतु आज मैदानावरती संघासाठी कामगिरी करताना दिसून येत आहेत. सिंगल पुन्हा एकदा येते. सिंगलच्या मदतीने सातत्यपूर्ण प्रवास चालू आहे क्रिकेटच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी ही जीवनदायिनी क्रिकेटची सिंगल डबल जिला म्हटली जाते. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आज खरोखर जे आयोजक बोलले, संदीप गायकवाड सुद्धा तेच म्हणत होते, परंतु एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना तर आतापर्यंत या सीझन मध्ये थंडीचा सगळ्यात मोठा उच्चांक आजच्या रात्रीला असेल. इथे डॉट आलाय, कारण फार कडाक्याची थंडी आपण अनुभवतोय आजच्या रजनीमध्ये. डॉट बॉलची संगता आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. डॉट बॉलची संगता अगदी पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जात होता. नॉन स्ट्रायकरचा खेळाडू मात्र ती अपील मागतोय, परंतु पंच सुद्धा तटस्थ आहेत. सांगतायत की सटेक लेंथ लाईनची गोलंदाजी आहे, वेगावरती स्वार होते, दिशा होती. चांगला फटका अगदी पुढ्यात स्लॉट मध्ये पाठवलं, प्लॉट मध्ये येतोय तो खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले. 21 आकड्यावरती 27 धावा संख्येचं टार्गेट असताना 21 धावा धावफलकावरती लागल्यात. मरियाई जांभिवली ब
आपण जर आला असाल तर रिपोर्टिंग करा. तदनंतर धामोते टीम, तदनंतर वरई टीम. आपण प्लीज रिपोर्टिंग करायचंय. क्या बात आहे. त्या दिवसाचे संदेश ठाकरेचे बॅटिंग अजूनही आठवते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फार चांगला प्रवास पाहायला मिळाला वरई टीमच्या माध्यमातून. 3 षटक, इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. चला जरा स्पीडअप करा प्लीज. 22 धावा धावफलकावरती अद्याप पाहतोय आपण. संकेत भोईर, आहे तुमच्याकडे. संकेत, तिसरं षटक प्रगतीपथावर. 5 धावसंख्येची गरज, 12 बॉल. चांगला फटका. यावेळी मात्र स्कोर होईल लेवल. चला विनंती करायला महागणपती चिरनेर आणि त्याच्या विरोधात ध्रुवी 11 जय ताडोबा कलम. आपण सज्ज व्हा. स्कोर लेवल झालाय. सिराजच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. इथे फलंदाज बाद. एका धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका. अकलेचा बुद्धीचा वापर करत मात्र विजयी चौकार तडमॅन रिझनच्या वरून पाहायला मिळतोय. या 4 धावींच्या मदतीने मात्र सामना इथे जिंकलाय बनेले टीमने. हार्दिक अभिनंदन. तर त्याच समवेत या ठिकाणी कौतुक करूया दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालेले